अजून एक अगदी असं म्हणूया टप्प्यामध्ये आला आणि थेट कार्यक्रम केला. चेंडू सीमारेषा पार आलाय, षटकार. थँक्यू, धन्यवाद. अगदी 6 धावफलक वधारेल 7 या आकड्यावरती आहे. षटकार आलाय. अजून एक जर पाहिले तर वाईट चेंडू येताना पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली केली परंतु पुन्हा एकदा चुकी होते. धावफलक 8 या आकड्यावरती आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं स्वर्गीय अरुण कारशिंकर स्मृती चषक 2026 ही स्पर्धा देखणी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. देखणं आयोजन आज शिरगाव नगरीमध्ये होताना आपणास पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल खाली राहिलाय चेंडू आणि डॉट बॉल. कभी तेरी कभी मेरी हे चित्र मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. धावफलक अगदी पाहिलं तर 8 या आकड्यावरती सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. एका बाजूला बॅटिंग करतोय कल्पेश, अगदी त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका देखील पाहिलाय. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर भावेश. पुढचा बॉल बॅटची एज अगदी परंतु नो बॉल. नशिबाची साथ असं म्हणूया आज या ठिकाणी कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण का नो बॉल आला. धावफलक 10 या आकड्यावरती अगदी या षटकातील दुसरा नो चेंडू आपणास डिलिव्हर होताना पाहायला मिळतोय. धावफलक 10 पहिल्याच अगदी षटकामध्ये धावफलक वधारले असं म्हणूया. आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूची सांगता होताना आपण पाहिले. धावफलक 10 या आकड्यावरती आहे. आता मात्र डावखुरा आताचा बॅटर आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय. पॉवर प्लेचं षटक त्याच्यामध्ये आतापर्यंत 10 धावसंख्या येताना पाहिली आपण जर पाहिले तर वाईट बॉल. या षटकामध्ये खऱ्या अर्थानं 2 नो चेंडू येताना पाहिले, 2 वाईट देखील आले आहेत. धावफलक 11 या आकड्यावरती आपणास पाहायला मिळतं. एका बाजूला संघ खेळतोय घाडीवाडी आणि दुसऱ्या बाजूला शेडेवाडी असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपणास पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अगदी हाफ ट्रॅकर चेंडू अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु समोरच्या बाजूने अगदी चालाक पद्धतीची गोलंदाजी असं आपण म्हणूया. डॉट बॉल आलाय. पहिल्याच षटकामध्ये धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 11 या आकड्यावरती आहे. सुरुवात तर झाली आहे परंतु शेवट कसा करताय याला महत्व आहे. पुढचा बॉल आता मात्र चांगला फटका सजवलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. दनदन खनखन चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय, चौकार. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चांगली बॅटिंग होते पहिल्याच षटकामध्ये. अगदी सुयश पाहिलं तर 15 धावा येताना पहिल्याच सुरुवात झाली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 धावा. अगदी मागच्या 3 मॅचमध्ये कमी धावसंख्या म्हणजे 3 षटकामध्ये 28 पर्यंत संघ पोहोचताना पाहिलाय, परंतु पहिल्याच षटकामध्ये 15 धावा येताना आपण या मॅचमध्ये पाहिलं. थँक्यू, धन्यवाद. पहिल्याच षटकाची सांगता झाली आहे. आपण एक षटकार त्या अगदी षटकामध्ये पाहिला, एक चौकार देखील पाहिलाय. धावांचा वेग वाढला, हवेचा वेग दुपारच्या सत्रामध्ये देखील वाढलाय. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते. आमन आलाय. चला मित्रांनो, घाई करा, सहकार्य करा. चला ऑफिशियल पंच आपण देखील ताकीद द्यायची आहे. धावफलक 15 या आकड्यावरती आपणास पाहायला मिळते. आता मात्र आपण पाहिले तर थर्ड मॅन डीपमध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतर पॉईंट देखील डीपमध्ये आहे, कव्हर आतमध्ये आहे. पहिल्याच चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळताना आपणास पाहायला मिळाला. डॉट बॉल. सुरुवात चांगली केली आहे. मागच्याच अगदी षटकामध्ये 15 धावा येताना पाहिल्यात. या षटकामध्ये सुरुवात करताना चांगला चेंडू डिलिव्हर झाला. चेंडू थोडासा खाली राहिला.
डॉट बॉल अमनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आता मात्र या ठिकाणी अगदी डाव्या यशीच्या बाहेर चेंडू मार्गस्थ झाला. व्हाईट बॉल धावफलक 16 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. ऑन साईडला पाहिलं तर एक फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये, त्याच्यानंतर एक स्क्वेअर लेग डीपमध्ये, मिड विकेट आतमध्ये आहे आणि त्याच्यानंतर काऊ कॉर्नर डीपमध्ये आहे आणि लॉंग ऑन देखील डीपमध्ये पाहायला मिळतंय. पुढचा बॉल पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर वाईट आलाय. हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केला प्रहार, चेंडू दणदण कणकण बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. षटकार. थँक्यू, धन्यवाद. तर षटकार आणि त्याच बरोबरीने आपण पाहिलं तर नो बॉल देखील आहे. म्हणजेच या चेंडूवरती 7 धावा येताना पहिल्याच धावफलक आता मात्र वधारलंय. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी धावफलक 23 या आकड्यावरती आपणास पाहायला मिळतंय. चला आपण जर पाहिलं तर सुरुवात डॉट बॉलने केली. आता मात्र षटकार आलाय. नो बॉल देखील येताना पाहिलाय. अजून एक चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने अगदी वळताना पाहायला मिळाला. वाईट बॉल. अगदी या मॅचमध्ये सुयश धावा येण्यास सुरुवात झाली आहे. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 24 या आकड्यावरती आपणास पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये देखील धावांचा वेग वाढलाय. पहिल्याच षटकामध्ये 15 धावा अगदी येताना पहिल्या दोन्ही बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत. अगदी 2 षटकार कल्पेशच्या बॅटमधून आल्यात. पुढचा बॉल अजून एक आता मात्र चांगला चेंडू कमबॅक करणारी डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पेश झाली आहे असं म्हणूया. चुकी होते, थोडासा लेझी राहिलाय खेळाडू, परंतु तुम्ही मोठ्या अगदी इव्हेंटमध्ये खेळताना तुमचा खेळ चांगला झाला पाहिजे आणि याच्यासाठी क्षेत्ररक्षण जमेची बाजू असते. आपण जर पाहिलं तर चुकी होते, चुकीला माफी नाही आहे. 2 धावा अजून ॲड होतील. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 26 या आकड्यावरती आहे. म्हणजेच अगदी खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर अगदी चांगली बॅटिंग होते. कल्पेश एका बाजूला, दुसऱ्या बाजूला भावेश, एका बाजूला संघाचा विचार केला तर गाडीवाडी, दुसऱ्या बाजूला शेडेवाडी. दोन्ही संघांचा इतिहास पाहिला तर चांगला राहिला. खेळाडू आहे, अजून एकदा संधी होती परंतु चुकी होते. वारंवार त्या चुका तुम्ही केल्या तर त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही आहे. आणि कुठेतरी या ठिकाणी अजून 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. धावफलक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 28 या आकड्यावरती आहे. धावांचा वेग वाढलाय आणि दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षक देखील दाटी वाटीने दाखल होतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. अजून एक आपण पाहिलं तर या ठिकाणी खराब चेंडू येताना पाहायला मिळाला. लागलाय का? चला बॅटला लागलाय. आपण जर पाहिलं तर अजून एक धाव कमबॅक करतोय. या देखील षटकामध्ये आपण पाहिलं तर आत्तापर्यंत 14 धावसंख्या येताना पाहिल्यात. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, या षटकामध्ये आत्तापर्यंत 14 धावा. या मॅचमध्ये दोन्ही संघ जर पाहिलं तर आत्तापर्यंत असं म्हणूया चांगले खेळत. बॅटिंग तर झाली आहे परंतु समोरच्या बाजूने विचार केला तर गोलंदाजी देखील चांगली म्हणूया. पुढचा बॉल प्रॉपर टायमिंगचा वापर चेंडू करतो. हवाई सफर, आणखीन एक दमदार यादगार आलाय. षटकार. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये आता काय घडलंय तर दोन्ही बाजूने आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. 2 षटकार पाहिले तर कल्पेशच्या बॅटमधून, एक षटकार पाहिला तर भावेशच्या बॅटमधून एक चौकार देखील आलाय. अजून एक दमखम दाखवणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तो आलाय आणि त्याच्या बॅटमधून आणखीन एक चांगला फटका. चेंडू ट्रॅव्हल नाही झालाय परंतु चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून आपणास कल्पेश आणि भावेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावफलक वधारलंय. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 37 धावसंख्या आपणास पाहायला मिळते. लवकर
थँक्यू. पहिल्याच 2 षटकाची सांगता झाली आहे. 2 षटकांचा असं म्हणूया समाचार घेतलाय. चांगली बॅटिंग. 37 लॉस ऑफ 0 विकेट. काय पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी बीट होताना पाहिली आहे. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपणास पाहायला मिळतोय. सर्वात महत्वाचं षटक म्हणूया सुनील आलाय. पहिला बॉल. अजून एक आलाय त्याच्या बॅट मधून तडाखा. चेंडू बघता बघता सी मा रे शा पार. षटकार. आग शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. थँक्यू. अजून एक चांगला फटका आला या देखील चेंडूवरती. 4 धावांची मोहर. वा क्या बात आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारी बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये कल्पेश नावाचं वादळ घोंगावताना आपणास पाहायला मिळतंय. 4 धावा. चौकार. आगो शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. फुगडी नाही आणली रुसू नको मैना. फुगडी नाही आणली रुसू नको मैना. शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. थँक्यू. कल्पेश बावकर ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये अगदी हार्ड हिटर म्हणून त्याची ओळख आहे. आपल्या नावाला साजेसा खेळ त्याच्या माध्यमातून राहिला. अँगल चेंज करायला भाग पाडलाय. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी दबाव समोरच्या खेळाडूवरती आणि अगदी असला पाहिजे कारण का समोरच्या बाजूने काय लाजबाब बॅटिंग. धावफलक जर पाहिलं तर अगदी 48 पहिल्याच 3 मॅचमध्ये असं अगदी आपण देखील सांगितलं की धावा कमी झाल्या, परंतु या मॅचमध्ये जर पाहिलं तर धावांची मोहर अगदी 48 या आकड्यावरती आपणास पाहायला मिळते. पुढचा बॉल. आता मात्र पाहिलं तर गतीमध्ये बीट करतोय आणि चांगला चेंडू आता मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉल. अगदी 28 धावांवरती बॅटिंग करतोय आणि 22च्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर 12 धावेवरती बॅटिंग करतोय. कमालीची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी होताना पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल. अजून एक चांगला फटका. त्या ठिकाणी गॅप शोधलाय. ट्रॅव्हल झालाय चेंडू. बघता बघता आपण पाहिलं तर सीमारेषा पार आलाय. आणखीन एक. 4-4. चौकार. थँक्यू. धन्यवाद. आपण जर पाहिलं तर 52 धावसंख्या ऑन बोर्ड आपणास पाहायला मिळते. पुढचा बॉल. लोअर फुटो चेंडू समोरच्या दिशेने फटका आलाय. त्या ठिकाणी खेळाडू नाहीये. बघता बघता चेंडू कार्पेटच्या साईडने ट्रॅव्हल झालाय. फरार. आणखीन एक दिमागदार फटका. चौकार. थँक्यू. धन्यवाद. धाव फलक पाहिलं तर अब तक 56. काय बॅटिंग आणि एकही गडी गारद न होता कमालीची बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये कल्पेश, दुसऱ्या बाजूला भावेश. आपल्या संघाची नौका आतापर्यंत म्हणूया तारून नेली आहे. पुढचा बॉल. आणखीन एक तडाखा. प्रॉपर टायमिंग आता मात्र नाही झाले. 1 2 3 4 खेळाडू आलेत. एकही खेळाडू पोहोचू शकला नाहीये, परंतु प्रयत्न चौघांनी केला होता. परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शेवटच्या क्षणाला विकेट आली आहे. 2 धावा देखील आल्यात. धाव फलक पाहिलं तर 58 आहे आणि आपण जर पाहिलं तर 3 षटकामध्ये चांगली बॅटिंग राहिली आहे. याच्यानंतर अजून एक मोठी मॅच. हॅलो. यापुढे होणारा सामना असेल केदारलिंग कालेवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळेल TS पेंडकले. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचा. आपला टॉस केला जातोय. TS पेंडकले आणि केदारलिंग काळेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचं.
थँक्यू डीजे. चला काळेवाडी आणि टी एस पेंडकले दोन्ही संघाच्या संघानायक टॉस साठी यायचा. चला टी एस पेंडकले संघ आपला कर्णधार काळेवाडी संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. काळेवाडी संघ काळेवाडी संघ आपला संगणक पाठवून द्यायचा. टॉस केला जातोय. चला काळेवाडी संघ लास्ट कॉल असेल. प्लीज सहकार्य करायचंय. टॉस साठी यायचंय. चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. आपण जर पाहिलं तर सलामीची जोडी दाखल झाली आहेत. एका बाजूला ऋषी, दुसऱ्या बाजूला गणेश. अगदी धावांचा पाठलाग पाहिलं तर 18 चेंडू आणि म्हणजे 3 षटकामध्ये 59 धावा बनवायच्या आहेत. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती गणेशला आपण पाहतोय. पहिला बॉल, पहिल्याच चेंडू वाईट येताना पाहायला मिळाला. धावफलक एका धावेने संघाचा श्री गणेश होताना पाहायला मिळतो. अजूनही याच्यानंतर 18 चेंडू बाकी असतील. 58 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये दुपारच्या सत्रामध्ये धावांचा वेग आपणास वाढताना पाहायला मिळाला. समोरच्या बाजूने फटका साधवला. बॅटची टॉप एज 1 2 3 खेळाडू धाडले आहेत, परंतु चेंडू हातामध्ये नाही आल्या. आपण जर पाहिलं तर बघता बघता अगदी 2 धावा येताना पहिल्या धावफलक 3 या आकड्यावरती आहे. दोन्ही अगदी आपण जर पाहिलं तर संघांचा विचार केला तर चांगला खेळ आतापर्यंत त्यांचा राहिला, परंतु तुम्ही आज अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचा खेळ कसा राहील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील. पुढचा बॉल, पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर एक झेल ड्रॉप. 2 धावसंख्या या चेंडूवरती आल्यात. अगदी चुकी होते, चुकीला माफी नाही आहे. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी नक्कीच हाताने नाही तर पायाने अडवायचा प्रयत्न, परंतु चेंडू फरार. 4 धावा, चौकार. चला कधी कधी आपणास क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये असताना फुटबॉल देखील खेळावा लागतो आणि चेंडूला बाहेर पाठवलंय असं आपण म्हणूया. चौकार आलाय, नशिबाचा चौकार. 4 धावा, एक एक धाव महत्वाची राहील. अगदी नक्कीच धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 7 या आकड्यावरती आहे. लोअर फुटलो चेंडू, त्याच्यावरती दमखम दाखवणारा फटका. बघता बघता 1 बाउन्स. चेंडू सीमारेषा पार आलाय, चौकार.
थँक्यू. आपण जर पाहिलं तर अगदी या देखील मॅच मध्ये या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर धावा येण्यास सुरुवात झाली आहे. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी आतापर्यंत 11 या आकड्यावरती अजून एक चांगला चेंडू आता मात्र पाहायला मिळतो. फेकी देखील नाही झाले परंतु एकच जाऊ कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर एक नशिबाचा चौकार, त्याच्यानंतर एक फाईन लेग क्षेत्रामध्ये चौकार आला आणि या चेंडूवरती देखील चौकार. धावफलक 12 या आकड्यावरती आहे. पाहूया या 3 षटकामध्ये किती धावा धाव फलकावरती चढतायत. 59 या 3 षटकामध्ये 59 धावांचं आव्हान पार करायचं आहे. त्या अनुषंगाने खेळलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने खेळी झाली पाहिजे संघाची आणि क्रिकेटरची. तडकवलाय चेंडू, चेंडू अडपर्यंत एकदा पूर्ण केलेली आहे. चेंडू अडतोय आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्याही वाढते. नरेंद्र कामतेकर, तुम्हाला काय वाटते कुठल्या संघाकडे हा सामना झुकला जाईल? नक्कीच आतापर्यंत जर पाहिलं तर दोन्ही संघांचा खेळ वाखाणण्या जोका राहिला. आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये 58 धावा आल्या. पहिल्याच षटकामध्ये आतापर्यंत 13. अजून एक दमखम दाखवणारी बॅटिंग, बॅटची टॉप एज खेळाडू आहे, कोणतीही चुकी करणार नाहीये. बघता बघता मैदानाच्या आतमध्ये पहिल्या विकेटचं पतन गॉन. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत दाखल होतोय. प्रशांत देखील अजून एक नवीन आणि गोड आवाज आमच्याच देवाचे गोटणे गावातील सुपुत्र आहेत. अगदी त्यांचा देखील आवाज आपण ऐकणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या विकेटचं प्रशांत पतन होताना पाहिलंय. धावफलक जर पाहिलं तर अगदी 13 या आकड्यावरती आहे. पहिल्या षटकाची सांगता देखील होताना पाहिल्यात. धावफलक 13 या आकड्यावरती आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. साहिल आलाय. नवीन बॅटर देखील कशा पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करेल, कारण का तुम्हाला आयुष्यामध्ये स्वतःला सिद्ध करायचं असेल तर संधी कुठेतरी मिळाली आहे नक्की, आणि नक्की. ज्या दिवशी तुम्हाला संधी मिळते त्याचं तुम्ही सोनं करायला शिका. आता मात्र शिवधनुष्य खांद्यावरती घेऊन संघाचा नवीन फलंदाज क्रीजमध्ये. पाहूया 59 धावांचं आव्हान समोरच्या संघाने ठेवलेलं आहे. हा मात्र उजव्या येशीच्या बाहेरून जाणारा चेंडू, दोन्ही पंचांचा हात हा समांतर झालेले आहेत. वाईटच्या रूपाने एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. दिशाहीन चेंडू म्हणावं लागेल. टप्पा पडलेला चेंडू बाहेर जातोय. आव्हांतर धावा येत आहेत. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती वाईट धाव येताना पहिल्या धावफलक 14 या आकड्यावरती अजूनही मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. आम्ही सांगणार नाहीये कोण मॅच जिंकणार, कारण का आम्ही कोणतंही बाकी तर नाही करणार, कारण का हा क्रिकेटचा खेळ आहे. फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग झाली आहे, फेकी देखील झाली आहे, परंतु थ्रो थोडासा चुकीचा पाहायला मिळाला. समोरच्या बाजूने अगदी अजून 2 धाव ऍड होताना पाहायला मिळतील. धावफलक जर पाहिलं तर प्रशांत 16 या आकड्यावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहे. हे मात्र क्रिकेटचं धर्मयुद्ध, या कुरुक्षेत्र म्हणावं लागेल. क्रिकेटचं कुरुक्षेत्र, आणि या कुरुक्षेत्राच्या इथे लढाई करताना आपली अस्त्रशस्त्र सर्व आजमावं लागतात. पाहूया या सामन्यामध्ये कोण वरचढ ठरतोय आणि कोण इथे पराभूत होऊन आणि विजयी होतोय हे पाहायचं आहे. हे आपण पाहणारच आहोत. काही चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया. तडकवलाय चेंडू, चेंडू आडपर्यंत एक धाव चपळाईने काढलेली आहे. एका धावेने धावसंख्या वाढते आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर घाडीवाडी संघाला कुठेतरी आता मात्र प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारावाच लागेल, कारण का नक्कीच. आव्हान जर पाहिलं तर खूप मोठं आहे. मोठे फटके तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जिंकायचे असेल तर लढावंच लागेल. पुढचा बॉल, फटका तर सजवलाय, त्या ठिकाणी खेळाडू आहे, त्याला भेदून जातोय. दंदन कणकण, वन बाउन्स, सीमारेषा पार, आलाय चौकार. थँक्यू. अगदी माझे वडील कृष्णा गोपाळ नवाळे शाहीर होते. त्यांचं एक काव्य होतं,
आत्मरथावर धर्मरथावर आत्मसारथी पंडुनंदनाला ज्ञान तो अर्जुन जाणावा तोडी बंधनाला. आता मात्र इथे 59 धावांचं हे बंधन आहे ते तोडायचं आहे की पाहायचं आहे. आता मात्र गोलंदाज मारा करतोय, तडकवण्याचा फूक करण्याचा प्रयत्न करतोय, प्रयत्न फसतोय, निर्धार चेंडू जातोय, धाव काय निघत नाहीये. धावसंख्या आहे तिथेच, धावसंख्या होती ती 8 चेंडू आणि 38 धावांचा मोठासा आव्हान. आता हा मात्र शिवधनुष्य असं म्हणावं लागेल. कोण उचलतोय कोण तो तोडतोय बघायचं आहे. पाहूया परत एकदा पुढचा चेंडू तडकवण्याचा प्रयत्न करतो, लेगसाईडच्या दिशेने मारला चेंडू, चेंडू अडतोय तर पण एकदा पूर्ण केलेली आहे, एका धावेवरती समाधान मानलेलं आहे. धावसंख्या 1 ने वाढत आहे. कांतेकर काय म्हणाल तुम्ही, कुठला संघ आता वरचढ ठरणार आहे? नक्कीच अगदी समोरच्या बाजूने असं म्हणूया मैदानाच्या आतमध्ये तिकट मारा. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी असेल. अजूनही 37 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी बॉलिंग करणारा संघ वर्चस्व या मॅचमध्ये दाखवतोय असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. हा चेंडू महत्त्वाचा असेल. या ठिकाणी अजून एक संधी आहे आणि अजून एक जेल ड्रॉप. अगदी खऱ्या अर्थानं चुकी होते, चुकीला माफी नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? या ठिकाणी थोडासा समतोल या ठिकाणी डगमगताना दिसतोय. धावसंख्या जास्त आहे त्यामुळे तेवढासा काही फरक पडत नाहीये. आता मात्र 6 चेंडू आणि 35 धावा, खूप मोठं आव्हान आहे. समोरच्या बॅट्समन आणि समोरचा संघही तेवढा डिप्रेशनमध्ये गेलेला आहे. 6 चेंडूमध्ये 35 धावा करायचं आहे, खूप मोठं आव्हान आहे. लगातार मोठे फटके मारावे लागतील, थोडीशी घाई करावं लागेल. पंचांनी लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. अजून खूप सारे सामने खेळवायचे आहेत. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 35 धावांची आवश्यकता. अगदी मोठे फटके म्हणजे 6 मोठे फटके मारावेच लागतील. अगदी पहिल्याच षटकामध्ये धावसंख्या येताना पाहिली, दुसऱ्या षटकामध्ये धावांचा वेग अगदी थोडासा कमी झाला आहे. आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती नवोदित यंगस्टार येताना पाहायला मिळतो. खेळाडूचं नाव आपण जर पाहिलं तर या ठिकाणी क्रिश आलाय. पहिला बॉल गतीमध्ये बीट केले, चेंडू पडलाय, त्याच्यानंतर थोडासा उसळी देखील घेतो. डॉट बॉल. सुरुवात अगदी क्रिजच्या माध्यमातून असं म्हणूया चांगली झाली आहे. अजूनही 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये, अगदी 35 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल. कला प्रदर्शन झालं पाहिजे, कौशल्य दाखवलं गेलं पाहिजे. थोडे चेंडू आले आहेत आणि धावसंख्या आणि हा मात्र पंचांच्या उंगली हवेमध्ये आणि फलंदाज तंबूत परत जाणार दिसतोय. मारण्याच्या ओघामध्ये बॅटची एज घेऊन चेंडू येतो यक्षिष हातामध्ये आणि फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन होतोय. नवीन फलंदाज क्रीजमध्ये जाता दिसतोय साहिल. पाहूया, काही चेंडू बाकी आहेत, धावसंख्या खूप करायच्या आहेत. आता मात्र हा सामना हळूहळू घाडेवाडी संघाकडे झुकताना दिसतोय. शेडेवाडी संघाकडे झुकताना दिसतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर शेडेवाडी संघाचा खेळ पहिल्याच सत्रापासून वाखाणण्याजोगा राहिला. काय कमालीची बॅटिंग झाली आहे आणि त्याच्यानंतर दमखम दाखवणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तिन्ही खेळाडूंनी केली आहे. अजून एक चांगला चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत रंगणारा हा क्रिकेटचा थरार, परंतु शेवटच्या षटकामध्ये कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होताना आपणास पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर आणखीन एक चेंडू, 4 चेंडू जर पाहिले तर भन्नाट वेग देखील पाहिला, व्हेरिएशन देखील पाहिलं. अगदी तुम्ही किती वेगाने चेंडू टाकताय याला महत्त्व नाही आहे, तुम्ही त्याच्यावरती गती देखील किती प्राप्त करताय किंवा व्हेरिएशन कसं करताय याला महत्त्व आहे. डॉट बॉल. पुढचा बॉल. पाहूया पुढचा चेंडू. हा मात्र खरोखर सुंदर चेंडू, बॅटच्या एकदम जवळून जाणारा चेंडू. मोठा फटका काय बसत नाहीये. जवळजवळ सामना हा आपण जर पाहिलं तर 5 चेंडू डॉट टाकले. खेळाडूचं नाव आहे आपण जर पाहिलं तर क्रिश. शेवटचा बॉल त्याच्या नावावरती राहील का? पहिला गोलंदाज ठरलाय, टाळ्या झाला पाहिजेत. निर्धाव षटक टाकलंय. वा काय कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूचं नाव आहे क्रिश. क्रिश आणि सामना करतोय फिनिश. पाहूया आणि सामना झुकतोय. दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन म्हणावं लागेल इथे.